वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। म्हणजे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये काही गोष्टी ज्या विचाराधीन आहे, म्हणजे त्या गोष्टी येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। काय काय महत्त्वाचे 5 मुद्दे आहेत जे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला बदललेले दिसू शकतात, त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी, शिक्षक भरतीच्या माहितीसाठी, पवित्र पोर्टल टेट एक्झाम किंवा टीटी एक्झाम संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइटचं नोटिफिकेशन बेल त्याला ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि सर्व चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण की तिथे तुम्हाला पीडीएफ किंवा फाईल ज्या आहेत सेंड केल्या जातात। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट जी आहे बघा, शिक्षक भरती 2025 मध्ये ज्या आहे काही गोष्टी विचाराधीन आहे आणि कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। सगळ्यात पहिली जी गोष्ट होणार आहे ती होणार आहे किंवा ती विचाराधीन आहे ती अशी आहे, अगोदर निवड झालेला जो उमेदवार आहे त्याला परत संधी द्यायची किंवा नाही द्यायची या संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे येणाऱ्या शिक्षक भरती 2025 मध्ये जी आहे ही गोष्ट विचाराधीन आहे। म्हणजे ऍक्च्युअली मध्ये एखाद्या उमेदवाराची जर निवड झाली तर दुसऱ्या येणाऱ्या पुढच्या फेरीमध्ये त्या उमेदवाराला संधी द्यायची किंवा नाही द्यायची या संदर्भात जो निर्णय आहे तो शिक्षक भरती 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे। जर यदा कदाचित येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये जर अशा प्रकारचा बदल झाला तर त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, कारण की ही गोष्ट ऑलरेडी विचाराधीन आहे। कारण की एखादा उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे तर त्या उमेदवाराची जी आहे परत त्याला नियुक्ती देताना विचार केला जाणार किंवा नाही जाणार, किंवा त्याला संधी द्यायची किंवा नाही द्यायची या संदर्भात विचाराधीन ही गोष्ट आहे आणि ती लवकरच तुम्हाला येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये दिसेल। मुद्दा जो आहे दुसरा तो आहे जिल्हा निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आता ज्यावेळेस आपण जागा येतात, जागा आल्यानंतर आपल्याला पसंतीक्रम द्यावे लागतात, तर पसंतीक्रम देताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेनुसार जिल्हा निवडू शकणार आहात। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराला एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये जर नोकरीला जायचं असेल तर त्यावेळेस जिल्हा निवडीचं स्वातंत्र्य जे आहे किंवा त्याचा स्वतःचा जो जिल्हा आहे स्वजिल्हा निवड जी आहे ती त्या उमेदवाराला करता येण्याची शक्यता आहे। ही सुद्धा गोष्ट विचाराधीन आहे। म्हणजे जिल्हा निवडीचं स्वातंत्र्य सुद्धा जे आहे उमेदवाराला कदाचित येणाऱ्या शिक्षक भरती 2025 मध्ये ही सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, यावेळेस शिक्षक भरती 2025 मध्ये जे आहे पसंतीक्रम देण्याची जी सुविधा आहे, म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस संच मान्यता होईल, संच मान्यता झाल्यानंतर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईल। रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन आणि संच मान्यता या दोन गोष्टी झाल्यानंतर जागा पवित्र पोर्टलवर येतील। जागा आल्यानंतर उमेदवारांना जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची सुविधा दिली जाईल। तर त्यावेळेस त्याच्यामध्ये एक बदल होण्याची शक्यता आहे। तो बदल असा आहे, पसंतीक्रम देण्याची जी सुविधा आहे त्यामध्ये मोजकेच पसंतीक्रम यावेळेस कदाचित उमेदवारांना द्यावे लागू शकतात। त्याच्या मागचं कारण सांगतो। काही उमेदवार जे आहे मागच्या वर्षी खूप साऱ्या उमेदवारांना काही उमेदवारांना 100 पसंतीक्रम आले किंवा 100 जाहिराती आल्या, काही उमेदवारांना 200 जाहिराती आल्या, काही उमेदवारांना 500 आल्या। तर ही जी आकडेवारी आहे किंवा या ज्या जागा आहेत त्याचं प्रमाण वेगवेगळं होतं आणि जवळपास साहजिकच उमेदवारांनी जे आहे जास्तीत जास्त पसंतीक्रम देण्याचा प्रयत्न केला। मग एखाद्या उमेदवाराने जर समजा एखाद्या जागेसाठी पसंतीक्रम दिला तर ज्यावेळेस त्या उमेदवाराची निवड होते तर तो उमेदवार त्या ठिकाणी जात नाही। तर अशा प्रकारची सिच्युएशन या भरतीमध्ये सुद्धा होऊ नये त्या संदर्भात किंवा त्यासाठीच जे आहे यावेळेस कदाचित पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती मोजकीच दिल्या जाणार आहे। म्हणजे मोजकेच पसंतीक्रम तुम्हाला यावेळेस कदाचित द्यावे लागू शकतात येणाऱ्या शिक्षक भरती 2025 मध्ये। पुढची गोष्ट जी आहे ती जी आहे किंवा जी विचाराधीन आहे ती अशी आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता ही गोष्ट 100% यावर्षी होणार आहे, ती आहे निवड झाल्यानंतर बदली प्रक्रिया होणार नाही। म्हणजे शिक्षक भरती 2025 मध्ये तुम्ही जर बघितलं असेल की 2022 मध्ये शिक्षक भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा नियम लागू करण्यात आला होता आणि यावेळेस हा नियम जो आहे लागू करण्यात येणार आहे येणाऱ्या शिक्षक भरती 2025 मध्ये। तो निवड कोणता आहे, जर तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड झाली तर त्यावेळेस तुम्हाला बदली प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार नाही किंवा बदली प्रक्रिया स्वतःची करता येणार नाही। त्या संदर्भात तुम्ही जे आहे ऍक्च्युअली अगोदरच जे आहे तुमच्याकडून तशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे घेतलं जाणार आहे की मी निवड झाल्यानंतर किंवा नियुक्ती माझी झाल्यानंतर मी बदलीसाठी पात्र नसणार किंवा मी बदलीसाठी मागणी करणार नाही। त्या संदर्भातचं स्टेटमेंट जे आहे तशा प्रकारचं स्टेटमेंट कदाचित तुमच्याकडून लिहून घेतलं जाऊ शकतं, कारण की यावेळेस सुद्धा जे आहे ज्यावेळेस अपॉइंटमेंट दिली गेली तर त्यावेळेस विद्यार्थ्याकडून अगोदरच जे आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करून घेण्यात आल्या होत्या। त्याच्यामुळं
जर शिक्षक भरती 2025 मध्ये एखाद्या उमेदवाराची निवड झाली तर त्यावेळेस तो उमेदवार बदली प्रक्रियेसाठी जो आहे किंवा बदली प्रक्रिया त्याची होणार नाही। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराची निवड जर दूरच्या जिल्ह्यामध्ये झाली आणि त्याला जर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये परत यायचं असेल तर अगोदर सुविधा काय होती की अगोदरच्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही म्हणजे वेगळ्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड झाली तरी सुद्धा तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात काही वर्षानंतर 4-5 वर्ष 10 वर्ष तुम्ही नोकरी केल्यानंतर तुम्ही परत स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकत होते। पण यावेळेस जे आहे इथून समोर जे आहे काही भागामध्ये शिक्षकच उपलब्ध नसतात। उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तर कोकण विभागामध्ये किंवा इकडे विदर्भामध्ये जर समजा आपण गडचिरोली चंद्रपूर किंवा गोंदिया साईडला जर बघितलं तर तिकडे विद्यार्थी जाण्यासाठी जे आहेत जास्त लवकर जात नाहीत। तर अशा ठिकाणी शिक्षक जे आहेत त्या ठिकाणाहून बदली करून घेतात। मग त्या ठिकाणी जे शिक्षकाचं पद आहे ते रिक्त राहतं आणि जे विद्यार्थी तिथे शिकत असतात शाळेमध्ये त्यांना शिक्षक उपलब्ध होत नाही। अशा वेळेस बदली प्रक्रियेची जी अट आहे किंवा बदली प्रक्रियेची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा यावर्षी शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये विचाराधीन आहे आणि त्याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे किंवा हा बदल होणारच आहे। ठीक आहे, पुढचा जो आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे पदोन्नतीसाठी। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता तुम्ही बघितलं असेल की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की टीईटी परीक्षा जी आहे आवश्यक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही माहिती आहे टीईटी परीक्षा जी आहे 4 स्तरावर घेतल्या जाणार आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही कोणत्याही वर्गासाठी वर्ग 1 ते 5 असेल, वर्ग 6 ते 8 असेल, वर्ग 9 ते 10 असेल किंवा 11वी-12वी असेल, जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी जॉईन झाले तर त्यावेळेस तुम्हाला जर समजा पदोन्नती करायची असेल किंवा पदोन्नतीसाठी अर्ज करायचा असेल किंवा पदोन्नती घ्यायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला टीईटी परीक्षा जी आहे ती आवश्यक करण्याची सुद्धा इथे जे आहे आवश्यक होण्याची शक्यता आहे। ही सुद्धा गोष्ट जी आहे विचाराधीन आहे। म्हणजे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्येच जे आहे तुम्ही एखाद्या वर्गासाठी नियुक्त झाल्यानंतर काही वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जे आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जे आहे पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा सुद्धा आवश्यक राहणार आहे। त्याच्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही टीईटी परीक्षा पास केली नसेल तर त्यांनी जे आहे जेवढ्या लवकर होईल म्हणजे 1 किंवा 2 वर्षांमध्ये जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे वर्ग 1 ते 5 साठी पेपर क्रमांक 1 आणि वर्ग 6 ते 8 साठी पेपर क्रमांक 2 तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत किंवा हे दोन्ही पेपर जे आहेत ते उत्तीर्ण करून घ्यायचे आहेत। तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला सांगितलं की या गोष्टी किंवा शिक्षक भरती 2025 मध्ये कोणकोणत्या गोष्टी विचाराधीन आहे त्या संदर्भात आपण परत एकदा तुम्हाला ठळक मुद्दे जे आहेत ते सांगून देतो। पहिला मुद्दा जो आहे तो आहे अगोदर निवड झालेला उमेदवार जो आहे त्याला परत संधी द्यायची किंवा नाही द्यायची ही पहिली गोष्ट विचाराधीन आहे। दुसरी जिल्हा निवडीचे स्वातंत्र्य हे उमेदवाराला असणार आहे। तिसरं पसंतीक्रम मोजकेच देण्याची सुविधा जी आहे उमेदवारांना देण्यात जाऊ शकते। चौथी गोष्ट जी आहे ती आहे निवड झाल्यानंतर बदली प्रक्रिया नाही आणि पाचवी जी गोष्ट आहे ती आहे पदोन्नतीसाठी टीईटी परीक्षा आवश्यक करण्यासंदर्भातची जी शक्यता आहे ती सुद्धा गोष्ट जी आहे यावर्षी विचाराधीन आहे। तर आय होप या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावर्षी शिक्षक भरतीमध्ये ज्या आहेत विचाराधीन आहेत आणि लवकरच या गोष्टींचं जे आहे येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये इम्प्लिमेंटेशन सुद्धा होणार आहे। तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही तुमचं मत जे आहे कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि नवीन चॅनल जे आहे दोघांची लिंक सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तुमचे काही डाऊट्स डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच।